पाना आणि पाना बरोबर ना ते तिथे ते एकच आहे त्याला पानाच म्हणतात ते पाना ओके रिंग पाना पट्टी पाना असं सांगितलं जाईल ओके तर हे स्पॅनर आहे स्पॅनरचा उपयोग कशासाठी केला जातो नट बोल्ट खोलण्यासाठी किंवा फासवण्यासाठी ओके नट आणि बोल्ट याच्यातला फरक माहिती आहे का नट म्हणजे काय आणि बोल्ट म्हणजे काय म्हणजे सर असं थांबता ओके असा एक भाग असतो ओके एक असतं हा एक असतं आणि याच्यावरती असं फिरवून बसवायचा एक असा भाग असतो ओके आता हे समजा हा हे याच्यावरती फिरवून बसणार आहे हा वायसर नाही याला काय म्हणायचं हा जे काय असेल तुमच्या भाषेमध्ये ते असं याच्यावर फिरवून बसवायचं एक असते आणि हे असं एक असते असे दोन भाग असतात मग याला काय म्हणायचं आणि याला काय म्हणायचं हे काय आहे नट हे काय हा बोल्ट आणि हा नट बरोबर आहे असते बरोबर आहे हा नट आणि हा बोल्ट मी म्हणतो चुकीचं आहे हा बोल्ट आहे आणि ह्याला नट म्हणतात छोटा असतो त्याला व्हील नट स्पॅनर कुठे आहे व्हील नट स्पॅनर तर ती वाकडा असते बघा दिसते काय व्हील नट स्पॅनर हा तिथे आहे बघा व्हील नट स्पॅनर नट व्हीलला नट असतात म्हणजे चाकाला जे नट असतात ते असतात ना ज्याला एक्सटर्नल इंटरनल थ्रेडिंग असते त्याला काय म्हटलं जातं नट नट हा शब्द दोन अक्षरीचा आहे छोटा आहे ना बोल्ट मोठा शब्द आहे जो मोठा भाग असतो त्याला काय म्हटलं जातं बोल्ट आणि जो दोन अक्षरी शब्द असतो छोटा असतो त्याला काय म्हटलं जातं नट किंवा ज्याला इंटरनल थ्रेडिंग असतात त्याला काय म्हणायचं नट आणि एक्सटर्नल थ्रेडिंग असतं त्याला काय म्हणायचं बोल्ट नट आणि बोल्ट इथून सुरुवात करायची आहे नट बोल्ट जोडण्यासाठी किंवा बसवण्यासाठी काय केला जातो त्याचा उपयोग केला जातो मग त्याच्यामध्ये पहिला स्पॅनर येतो तो ओपन एंडेड स्पॅनर आहे कुठला आहे ओपन एंडेड स्पॅनर हा दिसतोय स्पॅनर ओपन एंडेड स्पॅनर आता ओपन एंडेड स्पॅनर नट बोल्ट खोलण्यासाठी जो वापरणार आहे त्याच्यासाठी जो वापरणार ना खोलण्यासाठी किंवा बसवण्यासाठी ओके याच्या दोन्ही भुजा काय असतात ओपन असतात म्हणून याला ओपन एंडेड स्पॅनर असं म्हटलं जातं मग याला असं वाकडं का केलं असेल रे हे सरळ जर असं इथं असं मध्ये कट करून सरळ ठेवलं असं चाललं नसतं का त्याला एक अँगल दिलाय बघा हे असं तिरकं दिसते का इकडं असं आहे ना तिरकं तो अँगल कशासाठी दिला असेल स्पॅनर आहे नट बोल्ट लूज करण्यासाठी किंवा बसवण्यासाठी म्हणजे स्ट्रेट असतं तरी पण झालंच असतं ना असं सरळ केलं असतं तर सरळ स्ट्रेट कशासाठी ताकद म्हणजे ग्रीप मिळायला पाहिजे इकडे जरा इथे असं त्याला असं धक्का जातो की पाठीमागून जाते ना असं उभं राहा असं धक्का हल्लं तरी काय हलतो का जागा नाही आलं म्हणजे ग्रीप यायला पाहिजे मजबूत ग्रीप यायला पाहिजे त्याच्यासाठी काय केलेला असतो अँगल मला असं मी असं उभं राहिलं ढकलल्या कुठे पडणार ना पण असं असेल तर पोझिशनमध्ये नाही होणार म्हणून त्यानं ते काय केलेलं आहे एक विशिष्ट अँगल दिलेला आहे त्याला मजबूत ग्रीप यायसाठी ओके तर त्याच्यासाठी ओके हे वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असतात 6, 7, 8, 9, 10, 11, 12 जे काय असतील ते 32 तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या साईजमध्ये ते मिळतात तिथे ओके त्याच्यानंतर रिंग स्पॅन हा कुठला आहे रिंग स्पॅन आता याच्या दोन्ही भुजा ह्याचाही नट बोल्ट ओपन करण्यासाठी किंवा बसवण्यासाठी किंवा खोलण्यासाठीच केला जातो याच्या ज्या दोन्ही भुजा असतात त्या काय असतात बंद असतात काय असतात बंद असतात याला 12 भुजा असतात 12 भुजा म्हणजे 12 बाजू असतात ओके आणि त्या 12 बाजूंच्या मध्ये त्याला नटला किंवा बोल्टला काय केला जातो पकडला जातो त्यामुळे तो स्लिप होण्याचे चान्सेस कमी असतात याच्यामध्ये काय होतं दोन बाजूंना किंवा दोन एजना पकडतो आणि हे करतो त्यामुळे काय होणार जर रस्ट झालेला असेल करोजन झालेला असेल गंजलेला नट असेल तर तो काय होईल स्लिप होईल पण याच्यामध्ये जर सगळ्याच बाजूंनी त्याला पकडला 12 भुजांच्या मध्ये जर पकडला तर तो नट स्लिप होईल का नाही होणार म्हणजे नट स्लिप होऊ नये याच्यासाठी काय केलं जातं त्या रिंग स्पॅनरचा वापर त्या ठिकाणी केला जातो हे सेम काय आहे तुम्हाला वेगवेगळ्या साईज मध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे 12 भुजा असतात 12 भुजा असतात 12 याच्या दोन्ही बाजू बंद असतात त्याला 12 भुजा असतात आणि 12 भुजांच्या मध्ये तो नट बोल्ट पकडला जातो भुजा म्हणजे याच्यामध्ये जे स्लॉट आहेत ते बघा 12 आहेत का 15 आहेत मोजा 12च पाहिजे त्याच्यानंतर काय आहे कॉम्बिनेशन काय आहे कॉम्बिनेशन हे आणि ते एकत्र केलं म्हणून त्याला काय म्हणतो कॉम्बिनेशन कॉकटेल इथे आहे का पण नाही ना
तसं ते कॉम्बिनेशन आहे. ओपन एंडेड स्पॅनर आणि रिंग स्पॅनर एकत्र केलेले आहेत म्हणून त्याला कॉम्बिनेशन असं म्हटलं जातं, कॉम्बिनेशन स्पॅनर. आता ज्या ठिकाणी मास प्रोडक्शन असतं किंवा एकच काम एका ठिकाणी कंटिन्युअसली त्यांना करायचं असतं. आता काही स्पेशलायझेशन केलेले लोक असतात, एकच काम असतं, बरोबर आहे. अल्टरनेटर खोलायला एकच स्पॅनर लागणार आहे त्यांना, मग तो एकच स्पॅनर हे सगळे घ्यायची गरज आहे का? नाही. मग तसं लाईनवर काम करताना काय होतं, एकच नट किंवा बोल्ट तुम्हाला बसवायचा असतो. मग काही वेळेस काय होतं, त्याला जास्त टॉर्क बसला असेल तर खोलायसाठी कशाचा वापर करावा लागेल? रिंग स्पॅनर. इतर वेळी तुम्हाला ओपन एंडेड स्पॅनर चालेल. मग अशा ज्या ठिकाणी मास प्रोडक्शन असतं त्या ठिकाणी काय केलं जातं, अशा स्पॅनरचा वापर केला जातो. ओके, एकच काम करायचं आहे त्या ठिकाणी कॉम्बिनेशन स्पॅनर. हे 2 स्पॅनर असताना याला घेऊन जायची गरज नाहीये, गरज नाही. पण एकच काम, मास प्रोडक्शन, मास म्हणजे काय, कंटिन्युअसली तेच काम करायचं आहे त्या ठिकाणी ते वापरलं जातं. ओके, हे झाले 3 स्पॅनर. त्याच्यानंतर चौथा स्पॅनर इथं आहे टी स्पॅनर. कुठला आहे? टी स्पॅनर. आता टी स्पॅनर काय करतो, हे स्पॅनर जिथं काम करू शकत नाही, म्हणजे एखाद्या खोलगट भागामध्ये नट बोल्ट आहे, काढता येतो का? नाही. मग त्या ठिकाणी यांचा काय उपयोग आहे, काय त्या ठिकाणी कुठला वापरावा लागेल? अडचणीच्या ठिकाणी किंवा एखाद्या खोलगट भागामधील नट बोल्ट काढण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? टी स्पॅनरचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर इथं आहे ऍडजस्टेबल रेंज. कुठला आहे? ऍडजस्टेबल रेंज. आता ऍडजस्टेबल म्हणजे काय, त्याची एक जॉ फिक्स असते, दुसरी जॉ असते ती मुव्हेबल असते आणि ह्या ठिकाणी तो ऍडजस्टिंग स्क्रू. आता ते मी सगळं तुम्हाला दाखवलं असतं करून, काही हाताने काही होत नाही. ओके, एक फिक्स जॉ, दुसरी मुव्हेबल जॉ आणि तिसरी असते ते हे ऍडजस्टिंग स्क्रू असतो. आता काय होतं, ज्यावेळेस तुम्ही गाडी ब्रेकडाऊनला जाता बाहेर, ते सगळं तुम्ही घेऊन जाणं शक्य आहे का? सगळे स्पॅनर घेऊन जाणं शक्य आहे का? शक्य नाहीये. मग अशा ठिकाणी आपल्याला नट बोल्ट लिहायचं चालू आहे, लिहा की. ज्या ठिकाणी आपल्याला हे सगळं घेऊन जाणार नाही आणि जातो पण घेऊन आणि एखादा स्पॅनर राहतो आणि तोच लागतो तिथं खोलायला, बरोबर आहे ना. मग अशा वेळी काय करायचं, मग अशा ठिकाणी काय करतो आपण, ऍडजस्टेबल स्पॅनरच्या साहाय्याने तो नट बोल्ट काय करतो, खोलतो. म्हणजे त्याची जॉ ऍडजस्ट करता येते. काही वेळेस आपण मिस्त्री आहे, एखादा नट निघाला नाही, सोडून देऊ असतं का? काय झालं, निघाला नाही तर आपण मिस्त्री आहे तो काढावाच लागतो, काही पण करून, मग कापून काढा, वेल्डिंग करून काढा, काही घेऊन. मग स्लिप झाला एखादा नट तर काय करायला लागतं, दोन्ही साईडनं फाईल असते, कानस तुमच्या भाषेत, त्यानं घासून काय करायचं, त्याला स्क्वेअर बनवायचा. आता स्क्वेअर बनवल्यावर कुठला स्पॅनर लागेल का? त्याला नाही लागणार, कारण की तो त्या साईजचा आपण बनवत नाहीये. मग त्या ठिकाणी ऍडजस्टेबल स्पॅनर वापरून तो खोलू शकाल की नाही? म्हणजे अशा ठिकाणी ऍडजस्ट करून किंवा ब्रेकडाऊन वगैरे बाहेर जायचं असतं, एवढं सगळे टूल्स घेऊन जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी ऍडजस्टेबल रेंजचा वापर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर लॉकिंग प्लायर. काय करते लॉकिंग प्लायर? आपल्याला पकडायचं असतं, त्याच्या पोझिशनला घेऊन लॉक करायचं. हा, म्हणजे त्या पोझिशनला घेऊन कसं असतं, काही वेळेस आता माझं बोट आहे, ओके, त्याच्यावरती जर ताकद लावली तर प्रेस होणार आहे, चेपणार आहे ना. पण मला ते प्रेस नाही झालं पाहिजे, इथं आलं की थांबलं पाहिजे आणि मगच ह्याला फिरवलं पाहिजे. म्हणजे त्याला लॉक करून एक विशिष्ट याला काय करता येते, त्याला लॉक करता येते. हे इथे लॉकिंग नट दिसतं काय, त्याला लॉकिंग करून त्याला, आता ही पट्टी आहे, याला नेऊन लावलं, याला स्क्रॅच नाही आली पाहिजे, त्याच्यावर फक्त टेकलं पाहिजे बस, आणि मग फिरवायचं आहे. तर तेवढ्या साईजला ते काय होतं, लॉक होतं, ते पकडल्यावर. ओके, म्हणजे हे आहे, याचा जबडा आहे तो ऍडजस्ट करता येतो. हे नट फिरवला, जर नट फिरवला पाठीमागचा, त्याचा काय होतो, जबडा ऍडजस्ट होतो. ठीक आहे, वापरायचे होईल एक 4 दिवसात सरळ, त्याही ते वापरायचे मी दाखवतो. तो राहू दे. ऍडजस्टेबल म्हणजे ते लॉक करायचं आणि तुम्हाला हे करता येतं. ते 2-3 स्पॅनर झाले. त्याच्यानंतर इथं आहे वॉटर पंप प्लायर. कुठले आहे? वॉटर पंप प्लायर, नावच तिचं वॉटर पंप. आता मोस्ट ऑफ काय करतात, लोहार काम करणारी लोक, माहितीये तुम्हाला, लोहार काम करणारी, ब्लॅक स्मिथी, लोहार काम घरामध्ये, गावामध्ये तुम्हाला खुरप बनवणारे, वेळ बनवणारे, कुऱ्हाड बनवणारे, तलवार बनवणारे, ती लोक जे असतात त्यांच्याकडे मोस्ट ऑफ अशा पद्धतीचा काय असतो, प्लायर असते. ओके, काय असते अशा पद्धतीची. आता कशासाठी ते ऍडजस्ट करता येते. काय करता येते? ऍडजस्ट करता येते. कमी जास्त साईज मध्ये. माणसाचा हात एवढाच आहे, बरोबर आहे ना, याच्यापेक्षा मोठा होणार आहे का तो? नाही. मग या साईज मध्ये त्याला काय पकडायचं असतं, खुरपं पण पकडायचं असतं आणि त्याच साईज मध्ये त्याला कुऱ्हाड पण. कुऱ्हाड मोठी झाली म्हणजे तिथं काय होतं, डायमेन्शन वाढते, तिथे आपल्याला पकडता यायला पाहिजे. ओके, पहिला ऍडजस्ट करता येते. काय करता येते? ऍडजस्ट. आता माझा हात इथं असा आहे, याच्यामध्ये मी एवढाच पार्ट पकडू शकतो, मोठा एवढा. आता हा मोठा पार्ट मला पकडायचा, काय करायचं, त्याला ऍडजस्ट करायचं. तर इथं मोठा पार्ट पकडता येईल ना, हात एवढाच राहील, म्हणजे मोठा पार्ट पण पकडता येतो एकदम, म्हणजे ऍडजस्ट करतो. ओके, मोस्ट ऑफ प्लंबर लोक पण याचा वापर करतात. त्याच्यानंतर इथं पाईप रेंज आहे. काय आहे? पाईप रेंज. आता पाईप रेंजचा उपयोग कशासाठी? पाईपला खोलण्यासाठी किंवा बसवण्यासाठी किंवा पकडण्यासाठी याचा उपयोग केला जातो. सेम ऍडजस्टेबल स्पॅनर आहे, तसाच हा स्पॅनर आहे. यालाही फिक्स जॉ, मुव्हेबल जॉ आणि ऍडजस्टिंग स्क्रू.
असे याला पार्ट्स आणि कॉम्पोनंट असतात. ओके, त्याच्यानंतर अजून स्पॅनर कुठला राहिला? बॉक्स स्पॅनर. कुठं आहे? इथं आहे. ओके, आता हे बॉक्स स्पॅनर आहे. ओके, कशासाठी वापरले जातात? नट बोल्ट खोलण्यासाठी किंवा बसवण्यासाठी बॉक्स स्पॅनरचा उपयोग केला जातो. ओके, आता हे सगळे नट बोल्ट खोलण्यासाठीच वापरतो, पण याच्यामध्ये काय होतं? टाइम जातो. काय होतं? टाइम जातो. आता त्याच्यामध्ये एक रॅचेट असतं, दिसतंय ते? त्या रॅचेटच्या मदतीनं काय करतो आपण? काम फास्टली करता येतं. आता ओपन एंडेड स्पॅनर घेतला, बसवायचा, फिरवायचं, काढायचा, बसवायचं, फिरवायचं, काढायचं, वेळ जातो ना त्याच्यामध्ये. सेम रिंग स्पॅनरला पण तेच करावं लागतं, पण त्याच्यामध्ये रॅचेटमध्ये काय होतं? क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुम्हाला ते लॉक करता येतं. काय करता येतं? लॉक करता येतं. लॉक केल्यामुळे काय होतं? ते काढायचं, बसवायचा वेळ कमी होतो ना तुमचा. फिरवायचं आहे, बसवायचं आहे, ते तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज लॉक करायचं, फिरवायचं. जाताना ते फ्रीली जाईल, येताना त्याला घेऊन येईल. जाताना फ्री जाईल, येताना परत अँटी क्लॉकवाईज केला, जाताना ते घेऊन जाईल रिटर्न, येताना फ्री. ओके, असं. त्यामुळे काय होतं? तुमचं काम फास्ट होतं. आता त्याच्यापेक्षा बी काम फास्ट व्हायला पाहिजे, मग न्यूमॅटिक गन आली. काय आले? न्यूमॅटिक गन आले. आता याला सांगितलं ट्रकचे जे नट आहेत ते काढ, निघतील काय? याला ताकदवान माणूस पाहिजे. आणायची कुठली सगळी दस्त पुष्ट? याला पण काम द्यायचं, तुला पण काम द्यायचं, तू काढशील, यानं काय करायचं मग? आता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय होईल? टेक्नॉलॉजी, त्याचाच वापर. आता मला वाटतं ना, कुठेही तुम्हाला स्पॅनरना नटबोल्ट खोलत्याला क्वचितच दिसतात ना, तर गन मग न्यूमॅटिक गन असेल किंवा इलेक्ट्रिक गन असेल. आता इलेक्ट्रिक गन पण आले, त्याला काही जोडायची गरज नाही, घेऊन जायचं, बॅटरी लोडेड असतं ते सगळं. न्यूमॅटिक गन, त्यांना नटबोल्ट खोलता येतात. ओके, हे झालं. सर इलेक्ट्रिकवर चालतंय का कसं? न्यूमॅटिक आहे. न्यूमॅटिक म्हणजे ह्या हवेवरती चालतात, काही ठिकाणी इलेक्ट्रिक असतात. हा, हे एअरवर चालतात. याला ही जोडायची गरज हे आहे ना, हे याला डायरेक्ट जोडून ते वापरायचं आहे तुम्हाला. आता प्रॅक्टिकल वापरतात. ठीक आहे. व्हील स्पॅनर दिसतोय तिथं, ते व्हीलचे नट खोलण्यासाठी किंवा बसवण्यासाठी व्हील नट स्पॅनरचा उपयोग केला जातो. आता हे मी पहिल्यांदा सगळे स्पॅनर सांगितले तुम्हाला. एका कडून सांगितलं असतं तर काय झालं असतं? मिक्सअप झालं असतं, म्हणून सगळे स्पॅनर क्लिअर केले. ओके, आता त्याच्यानंतर नेक्स्ट येतात तुमचे काय आहे? सपोज हॅमर. ओके, काय आहे? हॅमर. हॅमरचा उपयोग कशासाठी केला जातो? मार द्यायसाठी. बरोबर आहे, एखाद्या गोष्टीला मार द्यायची. मग हे असला एक बनवला आहे, तो तसा आहे, ते तसं आहे, असे कशासाठी केले ते? क्रेच पडायला नको. कामानुसार काय केले जातात? वेगवेगळे हॅमर वापरले जातात. दगड फोडणाऱ्या बेलदारापासून सोनार काम करणाऱ्या सोनारापर्यंत प्रत्येकाला हॅमर हा लागतोच. मग तो त्याच्या कामानुसार त्या ठिकाणी वापरत असतो. लोहार काम करणारा असेल, सोनार काम करणारा असेल, किंवा लोक दगड फोडणारा असेल, दगड फोडणारा बेलदार असतो, त्याच्याकडे सुटकी असते. काय असते? सुटकी, माहिती आहे ना? आणि जर सुतार काम करणारी व्यक्ती असेल, ओके, किंवा एखाद्या फिनिश जॉबला मार द्यायचा आहे तुम्हाला, तर काय? किंवा लोहार काम, सॉरी, सुतार काम करणारा व्यक्ती आहे, सुतार कामाकडे त्यांच्याकडे ठोकणी असते, माहिती आहे? लाकडी. बरोबर आहे ना? ते लोखंडी वापरतात का? लाकडी वापरतात, पण ती ठोकणी असते, पण तो एक प्रकारचा हॅमरच आहे, मॅलेट हॅमर. एखाद्या फिनिश जॉबला मार द्यायचा असेल तर कशाचा उपयोग करायला लागेल तुम्हाला? मॅलेट हॅमर किंवा प्लास्टिक हॅमर. ओके, फिनिश जॉबला मार द्यायचा असतो आपल्याला. आता इंजिनचं हेड बसत नाही, काय ते व्हायला लागले, त्याच्यावरती दुसरा कुठला स्पॅनर मारला तर काय होईल? स्क्रॅच येतील. स्क्रॅच आलं की तिथे गॅप राहणार, लिकेज राहणार, प्रॉपर काम होणार नाही. म्हणजे तिथं ते चालणार आहे का? नाही. मार तर द्यायचा आहे, बसत नाही म्हटलं मार द्यायला नाही, पण कशाने द्यायचा आहे मग? वुडन हॅमर किंवा प्लास्टिक. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं इथं बॉलपेन हॅमर. एखाद्या खोलगट भागामध्ये मार द्यायचा आहे, कशाचा उपयोग करावा लागेल? बॉलपेन. खोलगट भागामध्ये जर मार द्यायचा आहे तर बॉलपेन हॅमर. एखाद्या एल शेप मध्ये मार द्यायचा आहे तर कशाचा वापरायला लागेल तुम्हाला? हा, क्रॉसपेन हॅमर. कुठला आहे? क्रॉसपेन हॅमर. आणि स्लज हॅमर. स्लज म्हणजे घन. कुठं आहे? हे बघायचं आहे. ह्या स्लज हॅमरचा उपयोग कशासाठी केला जातो? तुम्हाला एखाद्या पार्टला मार द्यायचा आहे, खडी फोडणाऱ्या लोकांच्याकडे मोस्ट ऑफ कसा असतो. ओके, स्लज हॅमर. कुठला आहे? स्लज हॅमर. हे झाले हॅमरचे प्रकार. हॅमरचा उपयोग मार देण्यासाठी केला जातो. ओके, आता त्याच्यानंतर इकडे एक असं दुसरं ॲलन की. ॲलन कीचं काम काय आहे? ॲलन बोल्ट. काय असतात? ॲलन बोल्ट असतात ना. जसं तुमच्याकडे नट बोल्ट असतात तसे ॲलन बोल्ट पण असतात. ॲलन बोल्ट दिसतो काय तो कुठे? त्याला हा, आता समजून जावा की ॲलन बोल्ट आहे. ओके, याच्या आतमध्ये काय आता इथं त्याला काढायला किंवा बसवायला, हा इथं आहे. ओके, त्या आतमधला भाग, किंवा मला दोन पट्ट्या एकत्र जोडायच्या आहेत. आता ही पट्टी आहे, माझ्या खालच्या हाताची पण पट्ट्या एकत्र जोडायचं आहे. याच्यावरनं मी चालत जातोय किंवा गाड्या जातात. जर नट लावला तर त्याचं हेड वरती येणार,
हो. बरोबर आहे. मला हा प्लेन भाग पाहिजे, मग काय करावं लागेल मला त्या ठिकाणी ॲलन बोल्ट लावावं लागेल. काय करावं लागेल? ॲलन बोल्ट. मग ॲलन बोल्ट खोलण्यात मग ते काढायचं आणि बसवायसाठी काय लागेल तुम्हाला? ॲलन की. तर त्याच्यासाठी ॲलन कीचा वापर केला जातो. चिजल काय कशासाठी? छन्नी तुमच्या भाषेत छन्नी रे छन्न्या. हा कशासाठी? आपण मिस्त्री आहे, एखादा पार्ट निघत नाही तोडून काढावा लागेल. कुठं बर आली असेल तोडायसाठी त्याचा जो वापर करावा लागेल. उंचवटा आला असेल त्याचा जो वापर करावा. दगड घडवणारे मूर्ती घडवणारे पण याचा जो वापर करतात ना, मग ते वेगवेगळे चिजल कामानुसार वापरले जात असतात. ओके, तसे हे चिजल आपल्याला लागतात याच्यासाठी. एखादी बर वगैरे रिमूव्ह करायचं असेल, मार द्यायचं असेल, तोडायचं असेल तर त्याच्यासाठी. नेक्स्ट आहे टॉर्क रेंज. काय आहे? टॉर्क रेंज खूप इम्पॉर्टंट भाग आहे. मिस्त्री सांगा काय काम आहे? हेडला टॉर्क मारण्यासाठी उपयोग. हेडला टॉर्क. टॉर्क म्हणजे काय? तर जे काही त्याचे नट बोल्ट्स आहेत ते समान टॉर्क मध्ये आवळले पाहिजेत. एकाला जास्त एकाला कमी. ह्याला मी सगळं शिकवलं नाही, याला शिकवलंच नाही, रागील की नाही? मग काय होईल? जाऊ तुम्ही त्याच्याकडेच, माझ्याकडे नका. बरं, तसं जिथं जास्त टाईट केलं जाईल तिथं काय होईल? उचललं जाईल ना ते, मग तिथं लिकेज राहील किंवा मग हेड क्रॅक होतो. क्रॅक झालं तर परवडणार आहे का? म्हणजे त्याला जेवढं झेपतंय तेवढाच लोड किंवा तेवढाच टॉर्क त्या नटाला लावला पाहिजे. नाही तर नट स्लिप होतात, तुटतात. त्याचे नट तुटले कशामुळे? जास्त टॉर्क दिल्यामुळे. त्याची ताकद जेवढी आहे तेवढंच त्याला आवडलं पाहिजे. मग ते कशावरती केलं जाईल? तर या टॉर्क रेंज. ओके, म्हणजे समान टॉर्क देण्यासाठी टॉर्क रेंजचा वापर केला जातो. टॉर्क कसा लावायचा? न्यूटन पर मीटरमध्ये टॉर्क असतो. किती लावायचा? 60, 70, 80, 90, 100, 100, 110, 120. तो त्या डिपेंड तुमच्या इंजिनची हेडची कॅपॅसिटी काय आहे त्याच्यानुसार ते असतं. ओके, प्रत्येक ठिकाणी वेगळा असणार आहे. याचा टॉर्क वेगळा असणार आहे, दुसऱ्या हेडचा वेगळा, तिसऱ्या जिथं जसं 3 सिलेंडरचा आहे तर त्याला टॉर्क वेगळा असेल, 6 सिलेंडर असेल तर टॉर्क वेगळा असेल. ओके, ठीक आहे. तर ते त्याच्यावरती टॉर्क कसा लावायचा ते आपण बघणार आहे. नेक्स्ट आहे स्क्रू ड्रायव्हर. काय आहे? स्क्रू ड्रायव्हर. जसे नट बोल्ट असतात तसे काय असतात? स्क्रू पण असतात. ते स्क्रू खोलण्यासाठी किंवा बसवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? स्क्रू ड्रायव्हरचा. तुमच्यात त्याला मार्कुल म्हणतात. हा, प्लस मार्कुल आणि मायनस मार्कुल. तर मार्कुल नाही तर काय म्हणायला पाहिजे? स्क्रू ड्रायव्हर. मग स्ट्रेट हेड स्क्रू ड्रायव्हर हा कुठला आहे? स्ट्रेट हेड स्क्रू ड्रायव्हर. आणि हा आहे फिलिप्स स्क्रू ड्रायव्हर. मायनस स्क्रू ड्रायव्हर आणि प्लस स्क्रू ड्रायव्हर. स्ट्रेट हेड स्क्रू ड्रायव्हर आणि फिलिप्स स्क्रू ड्रायव्हर. नट बसवण्यासाठी स्क्रू पिळण्यासाठी किंवा काढण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग केला जातो. याच्या पुढे जाऊन ऑफसेट स्क्रू ड्रायव्हर पण असतात. ऑफसेट म्हणजे काय? असं बेंड केलेला असतो. काय असतो? बेंड केलेला असतो. त्याला ऑफसेट स्क्रू ड्रायव्हर असं म्हटलं जातं. जर अडचणीच्या ठिकाणी स्क्रू असतील, निघत नसतील तर ते काढण्यासाठी कसा ऑफसेट स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग केला जातो. मल्टीमीटरचा उपयोग सांगा बघून. व्होल्टेज चेक करण्यासाठी. व्होल्टेज, हां, करंट चेक करणे, व्होल्टेज AC DC जे काय असेल ते, बॅटरी चेक करणे असेल, त्याच्यानंतर तुमचं डायोड, रेझिस्टर, कॅपॅसिटर, फ्यूज सगळं चेक करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? या मल्टीमीटरचा उपयोग केला जातो. ते वापरायचं आहे आपल्याला पुढे जाऊन. टायर प्रेशर गेज हे याचा आहे, हे कॉम्प्रेशनचा गेज आहे. हां, नाही कॉम्प्रेशनचा गेज काढला तुम्ही त्या कुठल्या मशीनमधला? त्या मशीनमधला काढला का? हां, तेच ते कॉम्प्रेशन टेस्टिंग. तो टायर प्रेशर गेज वेगळा तिथं आहे पाठीमागं. ओके, तो टायर प्रेशर गेज हवा चेक करण्यासाठी वापरला जातो. टायरमधलं प्रेशर चेक करण्यासाठी टायर प्रेशर गेजचा उपयोग केला जातो. ओके, त्याच्यानंतर मग इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्लायर बघायला मिळतात. काय आहे? प्लायर म्हणजे पकड. सर्वसाधारण सगळ्यांच्या आपल्या घरामध्ये जी प्लायर असते ती असते कॉम्बिनेशन प्लायर. इथं कॉम्बिनेशन प्लायर दिसत नाही. हा, कॉम्बिनेशन प्लायर इथे दिसत नाही. तिथं सुरुवातीला 1 नंबरला इकडच्या कोपऱ्यात अडकलेले आहे बघा, कॉम्बिनेशन प्लायर. ओके, कॉम्बिनेशन जसं कॉम्बिनेशन स्पॅनर होता तशी ती कॉम्बिनेशन प्लायर आहे. मल्टीपर्पज कामासाठी तिचा वापर केला जातो. सगळे सर्वसाधारण घरामध्ये कशासाठी? नट पकडायला, एखादी वायर कट करायला, अशा मल्टीपर्पज कामासाठी वापर करतो ना तिचा. तसं ती प्लायर आहे ती कॉम्बिनेशन प्लायर. त्याच्यानंतर मग इथे 1 दिसते, 2 दिसतात, 3 दिसतात आणि 4 प्लायर दिसतात. ओके, इनर सर्क्लिप आणि आउटर सर्क्लिप प्लायर काय असतात? सर्क्लिप असतात. ते बेरिंग असेल किंवा शाफ्ट असेल इकडे तिकडे जाऊ नये म्हणून काय असतात? त्याच्यावरती लॉक करण्यासाठी सर्क्लिप लावलेलं असतात. तिथे सर्क्लिप आहे आणि मग काम दाखवतो. त्याला काय म्हणतात? सर्क्लिप. बरोबर आहे ना? इनर सर्क्लिप आणि आउटर सर्क्लिप. मग आता त्यातली एक प्लायर घे मिस्त्री. हे कुठली पण दाखव वापरून. इनर सर्क्लिप आणि आउटर सर्क्लिप. आता हे काय होणार? असं जर केलं तर त्याला काय करते? ते आत दाबून काढायला, म्हणजे त्याच्या बाहेरनं काहीतरी याच्यावर पार्ट आहे त्याच्या आत ती आहे. ओके, ते इनर सर्क्लिप इनर काढण्यासाठी. आउटर काय करेल? जर ते लावलं आणि प्रेस केलं की बाहेर जाईल, म्हणजे मोठे होईल अजून.
इनर सर्कलिप आणि आउटर सर्कलिप. ओके, म्हणजे अशा सर्कलिप तुम्हाला त्या इंजिनमध्ये बघायला मिळणार. त्या काढण्यासाठी आणि बसवण्यासाठी त्या सर्कलिप प्लायरचा उपयोग करायचा आहे. ओके, आता हे वरचं हे जर खराब झाले त्यामुळे तसं होते, सटकून जायला ते. हां दे ते ठेवूया द्या. आपलं काम झालं की आपल्या कामाची वस्तू आपल्या ठिकाणी ठेवायची. प्रत्येक बॅचला 5 वर्ष झाली माझ्याकडे जपून आहे. नाही 5 वर्ष झालं ते इथंच आहे. चला, कारण की ते आता शिकवताना तुम्हाला सांगितलं ना की पुढे तुम्हाला ते समजून जातं लगेच. हे सर्कलिप झाल्या. त्याच्यानंतर इथं हे काय कटिंग एज प्लायर आहे. कुठली आहे? कटिंग एज प्लायर. आता कटिंग एज प्लायर मोस्ट ऑफ कोण वापरतील? शीट मेटल, पत्रे कारागीर माहिती आहेत ना, तिजोरी बनवणारे. लग्न करायचे आहेत की नाही? हा, तिजोरी घ्यायला पाहिजे ना, तिजोरी घ्यायची. बरं आता ठीक आहे, तिजोरीचा विषय निघालाच तर तिजोरी शीट मेटलमध्ये कसं असतं, आता आपली फसवणूक नाही झाली पाहिजे. आपण तिजोरी घ्यायला गेलो. ओके, आता 10 गेजची एक तिजोरी आहे आणि एक 12 गेजची तिजोरी आहे. 10 गेजची तिजोरी 12,000 रुपयाला आणि 12 गेजची तिजोरी 10,000 रुपयाला. तर मग तुम्ही कुठली घेणार? 10 गेजची घेणार की 12 गेजची घेणार? हा, 12 गेजची का? गेज पण जास्त आहे आणि स्वस्त आहे, बरोबर ना. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज असणार. मग 10 गेजची घ्यायची का 12 गेज घ्यायची? 10 गेजची तुम्हाला 12,000 रुपये, 12 गेजची 10,000 रुपये. कुठली घेणार? 10 गेजची घेणार का? किंमत जास्त आहे म्हणून. मग 10 चांगले का 12 चांगले? 12 चांगलं, बाईसाठी 10 चांगलं आणि गेसाठी 12 चांगलं. आपल्याला तिजोरी घ्यायची आहे, तिजोरी बायको आणून देणार आहे. आपल्याला कुठली घ्यायची आहे? चांगलीच घ्यायची आहे. मग 12 गेजची चांगली का 10 गेजची चांगली? पैशाचा विचार आपण कशाला करूया? 12ची, म्हणजे 12 गेजची चांगली असणार का? बायकोचे पैसे झाले, जाऊ दे तिकडे, बरोबर ना. नाही, काही ठिकाणी काही गोष्टी काय असतात, उलट्या असतात. ओके, जर तुम्ही फॅनच्या पुढचा जो नट बघितला हा, तर तो काय आहे? उलटा आहे. सर ते निघाणाच झालाय, काढला तोडून. मग काही गोष्टी काय असतात, लॉक होण्यासाठी ज्याचे थ्रेडिंग काय असतात, उलटे असतात. तसं शीट मेटलमध्ये जसा जसा गेज वाढत जातो तशी शीट काय होत जाते? पातळ पातळ. मग 10 गेजची शीट जाड असणार आहे, 12 गेजची पातळ असणार आहे, 14 गेज पातळ असणार आहे. मग जसं पातळ पातळ होत गेले तर ते तिजोरीची क्वालिटी असणार आहे का? मग आपल्याला घ्यायला कुठली पाहिजे? 10 गेजची घ्यायला पाहिजे. 10 गेजची. बायको म्हणेल 12 गेजची एक तिजोरी आहे, 10 गेजची एक आहे, कुठली आणू? चांगली आहे 12ची आणू काय? मग तू 12ची म्हणायचं, चांगली 10चीच घेऊन ये, बरोबर ना. 10 गेजची घ्यायला पाहिजे. म्हणजे काही गोष्टी काही ठिकाणी उलट्या असतात. ओके, मग आपल्याकडे एखादी शीट असेल किंवा कुठे पॅकिंग वगैरे टाकायला लागत असेल, कट करायसाठी आपल्याला कशाचा उपयोग करावा लागतो? कटिंग एज प्लायरचा उपयोग करावा लागतो. ओके, त्याच्यानंतर लॉंग नोज प्लायर, त्याचा उपयोग सांगा बघू रे. ऑइलचं टोपण मग कॉम्बिनेशन प्लायर निघत नाही, कॉम्बिनेशन काय निघत नाही. फ्यूज काढण्यासाठी वापरतात. अजून आणि कुठे वापरतात? हे मुकुट घालाय. हा, ज्या ठिकाणी आपला हात जाऊ शकत नाही, अडचणीच्या ठिकाणी, एखादा पार्ट खोलायचा आहे, बसवायचा आहे, काढायचा आहे, अशा ठिकाणी कशाचा उपयोग केला जातो? लॉंग नोज प्लायरचा उपयोग केला जातो. बघा, कॉम्बिनेशन प्लायर घेऊन मुकुट घाला, बसतोय काय? नाही बसणार आहे ना. असं म्हणजे त्या त्या कामासाठी ते वापरलं आहे. त्याच्यानंतर हे काय? वायर स्ट्रिपर किंवा वायर कटर म्हणतो त्याला. हा, कशासाठी? वायर कट करण्यासाठी, सोलण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मोस्ट ऑफ इलेक्ट्रिकल लोक वापर करतात, पण आपण मिस्त्री आहे, आपल्याला वायरी सोलाव्या लागतात. ओके, ठीक आहे, त्याच्यासाठी याचा उपयोग केला जातो. इनर आणि आउटर सेम. इनर सर्कलिप काढण्यासाठी आणि आउटर सर्कलिप. ते सर्कलिप काढण्यासाठी त्या बाकीच्या प्लायर आहेत. आता हे असं हे त्याची बेंड केलेले आहेत, म्हणजे त्याच्या टोच बेंड केलेले आहेत. त्या कामानुसार त्याच्यासाठी वापर करायसाठी ते तसं बेंड केलेलं आहे. ओके, काही ठिकाणी बेंड केलेली प्लायर लागते ते काढण्यासाठी, काही ठिकाणी स्ट्रेट चालते. हा, म्हणजे तसं त्या कामानुसार. म्हणून ते काय केलेलं आहे, आपण त्या दोन्ही पद्धतीचे आणलेले आहेत. आपल्याला कामामध्ये त्रास नाही झाला पाहिजे याच्यासाठी. पण त्यांची नावं सेमच. इनर सर्किट प्लायर, आउटर सर्किट प्लायर. मग इनर सर्किट बेंड प्लायर असं नाव दिले जातं. बस, बाकी काही चेंज नाही त्याच्यामध्ये. नेक्स्ट हे काय? ऑइल फिल्टर रेंज. कशासाठी? ऑइल फिल्टर इथं आहे काय? काय खाली? हा, तो ऑइल फिल्टर काढण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? ऑइल फिल्टर रेंजचा. ओके, आता तो प्लायरनं पकडणं दुसऱ्या कशाने काढायला गेला काय होणार? चेपला जातो. त्यासाठी याचा उपयोग करायचा आहे. हे एक्सटेन्शन आहेत. काय आहे ते? एक्सटेन्शन म्हणजे एक्सटेन्शन. हा काय आहे?
स्पार्क प्लग कूलर आहे हा इथला मधला हे दोन. त्याच्यानंतर हे आहे ते काय आहे दुसरे सांगा बघूया. युनिव्हर्सल काय आहे युनिव्हर्सल म्हणजे काय अँगलमध्ये पॉवर ट्रान्सफर करायची असेल काही वेळेस प्रत्येक वेळेस सरळच असतील असे नाहीये तिरकं पण कधी कधी काहीतरी खोलावं लागतं त्यावेळेस काय करावं लागेल आपल्याला युनिव्हर्सल आहे. मग पुढे स्टेअरिंग सिस्टम मध्ये युनिव्हर्सल आहे आणि तुमच्या प्रोपेलर शाफ्ट मध्ये पण युनिव्हर्सल आहे. सेम त्याचं काम तेच याचं काम. हे काय समजलं नाही हे काय हे रॅचेट आहे तिचे स्पार्क प्लग कूलर स्पार्क प्लग काढण्यासाठी स्पार्क स्पार्क प्लग कूलर आहे तो स्पार्क प्लग काढण्यासाठी वापर केला जातो. हे एक्सटेन्शन आहे एक्सटेन्शन म्हणजे काय आता इथं आतमध्ये नट आहे पण त्या ठिकाणी डायरेक्ट तुमचं रॅचेट बसतं का नाही मग त्याच्यात वाढवून त्याची लेंथ वाढवून घ्यायसाठी काय केलं जातं हे एक्सटेन्शन वापरलं एक्सटेन्शन म्हणायचं त्याला. एक्सटेन्शन असतं टी हँडल असतं टी हँडल कुठं आहे का टी हँडल आहे तिथं आहे बघा टी हँडल ओके. हे सगळं ते तुमच्या त्या ह्याच्यातलंच आहे सगळं. त्याच्यानंतर हे एक्सपोर्ट झालं आहे असं नसते हे काय पिस्टन रिंग एक्सपांडर पिस्टन वरच्या रिंग असतात त्या काय कराव्या लागतात आपल्याला एक्सपांड करून काढाव्या लागतात काढायच्या वेळी ओके. मग त्याचा उपयोग त्याच्यासाठी केला जातो ज्यावेळेस आपण इंजिन खोलणार त्यावेळी तुम्हाला ते वापरून दाखवते कसं काढायचं. पिस्टनवर 3 रिंग असतात कॉम्प्रेशन रिंग ऑइल रिंग आणि प्रेशर रिंग तर त्या काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि बसवण्यासाठी पिस्टन रिंग कॉम्प्रेसर तिथं आहे बघा त्याच्यावर लावलेला गोलची दिसते का ते ऑइल फिल्टरच्या वर त्याला पिस्टन रिंग कॉम्प्रेसर असं म्हटलं जातं. हा एक्सपांड करून काढण्यासाठी काढल्यानंतर बसवावे पण लागतील तर ते कॉम्प्रेस करून बसवण्यासाठी ओके. हे काय मिस्त्री सांगा बघू ते म्हणणार सगळं मला विचारायचं असं रिव्हिजन होतं. इंजिन हेड असतं ना त्या हेडमध्ये वॉल असतात इनलेट आणि एक्झॉस्ट. तर इनलेट एक्झॉस्ट वॉलचे लॉक काढायसाठी वॉलला लॉक असतात ना छोटे छोटे ते वॉलचं लॉक काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. इंजिन हेडमधील इनलेट एक्झॉस्ट वॉल खोलण्यासाठी त्याचं लॉक काढावं लागतं त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. याला वॉल स्प्रिंग कॉम्प्रेसर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं वॉल स्प्रिंग कॉम्प्रेसर ओके. स्प्रिंग काढते का सर ते स्प्रिंग असतात ना त्याला कॉम्प्रेस करतं कॉम्प्रेस केले की त्याच्यात लॉक असतं ते आपोआप बाहेर येतं बाहेर आले की ते लॉक काढलं आणि हे लूज केलं की ते त्याला देतं सोडून डायरेक्टली सरळ बाहेर. त्याच्या आतमध्ये लॉक असतं वॉल आहे तिथे एखादा वॉल की पाठीमागचं दाखवतो वॉल आहे तिथे पाठीमागं. आता या वॉलला काय इथं दिसते का हे रेषा तर याच्यात ते लॉक टाकलेलं असतं ओके. ते लॉक मी काढलं तर हे सगळं निघून येतं बाहेर डायरेक्टली हा. ते वॉल असेल तर त्याच्यात ते अटकून राहतं म्हणजे त्याच्यात ते लॉक असेल तरच ते अटकून ठेवतं त्याला ओके. ठीक आहे ते बघू काढायचं आपल्या इंजिन हेड खोलणार ते समजून जाईल. नेक्स्ट हे काय एक्सॉ फ्रेम काय एक्सॉ किंवा एक्सॉ फ्रेम आहे ही फ्रेम आहे त्याला हँडल म्हणतात. इथं अॅनव्हिल असतं त्याच्यानंतर हा इकडे विंग नट आणि स्पिंडल याच्यामध्ये ब्लेड असतं काय असतं ब्लेड म्हणजे एखादा पार्ट कट करण्यासाठी एखादं मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो एक्सॉ फ्रेमचा उपयोग केला जातो. त्याला विंग नट म्हणले. याच्यात जर शिकाय गेलं तर बरंच आहे फक्त म्हणजे यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर डीपमध्ये गेला तर बरंच काही आहे फक्त वरचं सांगायला लागले मी तुम्हाला. आता विंग नट काय दिला एका नट दिला असता तर स्पॅनर घेऊन बसायला पाहिजे. विंग नट टाईट नाही त्याला काय स्पॅनरनं टाईट करायची गरज नाही तुम्हाला फक्त तो वाटला पाहिजे तेवढाच टाईट करायचं थोडा जोगं करायचं नाही स्पॅनरची गरजच नाही हाताने ते होऊ शकतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे ब्लेड लावणार त्याचे टीथ हे पुढच्या साईडलाच पाहिजे कुठे पाहिजे पुढच्या साईडला झुकलेले पाहिजे. ज्यावेळेस आपण स्ट्रोक मारतो जाताना मटेरियल कट झालं पाहिजे येताना नाही झालं पाहिजे. जर तसं झालं उलटं ब्लेड लावलं तर काय होणार ज्यावेळेस तुम्ही ओढणार त्यावेळी त्याला ताकद लागणार त्यावेळी तुम्ही त्याच्यावर पडणार. आपण ढकलताना कधी पण ताकद लागते ओढताना जास्त ताकद लागत नाही ओके. त्याचे जे स्ट्रोक आहेत ना टीथ आहेत ते पुढच्या साईडला पाहिजेत. त्याचबरोबर त्याच्या लगेचच्या 2 टीथमधील अंतरास स्पीच म्हटलं जातं. ते एक आत बाहेर का केलेलं असतं तर तिथे मटेरियल जे आहे ते त्यातनं निघून जायला पाहिजे ना बाहेर. जर का मी एवढेच कट करायचं म्हटलं तर मटेरियल कसं निघेल. जर मला एवढं मटेरियल काढायचं असेल तर याच्या साईडनं काहीतरी गॅप पाहिजे त्यातनं ते मटेरियल रिमूव्ह होऊन जाईल. म्हणून ते ब्लेड काय केलं असतं झिगझॅगनंतर ते ब्लेड अडकून बसेल त्याच्यात. ज्यावेळेस ब्लेड वापरलं जातं त्यानंतर ते टाईट जातं बघा कट करायला म्हणजे काय त्याचे टीथ काय होतात झिजतात आणि मग तो गॅप मिळत नाही त्याला मटेरियल बाहेर काढायला त्यावेळी ते ब्लेड लगेच तुटून जातं. नेक्स्ट इथं काय कॉइल स्प्रिंग कॉम्प्रेसर इथे दिसतात का कॉइल त्या पांढरी आणि काळी म्हणजे सस्पेन्शन मध्ये ज्या काय असणाऱ्या कॉइल स्प्रिंग आहेत म्हणजे सस्पेन्शन खोलत असताना त्याचा अप्पर आर्म असतो काय असतो अप्पर आर्म. त्या अप्पर आर्म मध्ये टेन्शन असते याला जर ते तसंच काढलं तर काय होणार मारुतीच होतो तोंडाचा. माहीत नसलेली गोष्ट काही करायला जायचं नाही. सस्पेन्शन आहे त्याला काय होते नट काढायचं नट काढला की ते येऊन बसते कपाळावर मग मारुती त्याला
काय पर्याय नाही. सस्पेन्शन लय जोरात लागते ना. हा? सस्पेन्शन नाही, जे माहित नाही ते उगाच आगाऊपणा केला की लागणारच आहे. हा, मारुती होणार. ओके, त्यामुळे ते काढायला जायचं नाही. ओके, माहिती नसताना मग हे कॉईल स्प्रिंग लावले काय करतात, त्या स्प्रिंगचं टेन्शन कमी होतं, त्यामुळे तुम्ही अप्पर आर्म तो इझिली काढू शकता. ओके, त्याच्यासाठी तिथं स्प्रिंग आहे सर. त्या स्प्रिंग आहेत ना, कॉईल स्प्रिंग दिसतात का, गोल 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 आहेत बघा. ती कॉईल स्प्रिंग त्याला त्या- टेन्शन दिलेलं असते. त्या ह्या स्कर्ट लूज वरती होते असतात, याला काय म्हणतात स्कर्ट. त्या स्कर्ट वरती ते असतं आणि त्याच्यावरती अप्पर आर्म असतो. ओके, ठीक आहे, ते बघू पुढे जाऊन. सस्पेन्शन अजून लय दिवस आहे. स्टील रोल कशासाठी, हा, लांबी रुंदी उंची मोजण्यासाठी स्टील रोलचा वापर केला जातो. मेजरिंग टेपचा पण वापर सेम लांबी रुंदी उंची मोजण्यासाठीच केला जातो. पुलर काय आहे, पुलर. ओके, मग त्याच्यामध्ये ड्रम पुलर असतो आणि सॉरी ड्रम पुलर नाही, गिअर पुलर आणि बेरिंग पुलर असे दोन पुलर असतात. किंवा त्याला 2 लेग पुलर आणि 3 लेग पुलर. त्याला दोनच पाय दिसतात काय, हा एक पाय आणि हा एक पाय, म्हणून याला 2 लेग पुलर म्हणतात. आणि 3 लेग म्हणजे काय, अजून एक पाय असतो याला, त्याला 3 लेग पुलर असं म्हणलं जातं. कुठं काय पण चालेल दिसत नाही मला, तुम्ही मटेरियल सगळं काढलेलं नाहीये नाही त्याच्यात, मग ते शोधायला लागेल इकडे त्या जेजुरी कुठं नाही कुठेतरी असतंय. हा, मग ते काढायचं, ते आपलं आहे, ते घ्यायलाच लागतं. 3 लेग पुलर. ओके, म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं, बेरिंग वगैरे आपण जर ठोकून काढलं तर काय होतं, खराब होतं. गिअर वर मारले की ती तुटणार आहे. ते ओढून काढायसाठी कशाचा उपयोग केला जातो, या कूलरचा उपयोग केला जातो आणि इझिली काम होतं, ताकदीची गरज पडत नाही. ओके, ते कसं वापरायचं दाखवू. फिलर गेज कशासाठी, 2 पार्ट मधील गॅप चेक करण्यासाठी फिलर गेजचा वापर केला जातो. मग जिथे जिथे गॅप असतील किंवा तुम्हाला सेटिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी, मग जसे की स्पार्क प्लग मधला गॅप असेल, वॉलचं सेटिंग असेल, इंजिन हेड मधलं काही क्लिअरन्स चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी या फिलर गेजचा वापर केला जातो. ग्रीस गन काय करते, हा, ज्या ठिकाणी लुब्रिकेशन करायचं असतं, 2 पार्ट एकमेकावरती घासले जातात तिथं आपल्याला ऑइलिंग किंवा ग्रीसिंग करावं लागतं. ओके, कारण की ते स्मूथली, आपण सायकल सगळ्यांनी चालवले, जर का त्या चेनला ऑइल टाकलं नाही तर काय होतं, खडाक पडून जाते, सटकते नाही, बरोबर आहे ना. किंवा मग ताकद जास्त लावावी लागते, आवाज जास्त होते ना, सगळं ऑइल टाकलं की स्मूथली वर्किंग करते. मग तसं मुवमेंट करणाऱ्या भागांना ग्रीसिंग आणि ऑइलिंग करण्यासाठी, ग्रीसिंग करण्यासाठी ग्रीस गन, ऑइल करण्यासाठी ऑइल कॅनचा उपयोग केला जातो. वेल्डिंग मशीन, परमनंटली एखादा जॉईंट मारायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, वेल्डिंग मशीनचा वापर करावा लागतो. मग ह्या वेल्डिंग मशीनमध्ये बरेच प्रकार आहेत, आर्क वेल्डिंग असेल, गॅस वेल्डिंग असेल, टिक वेल्डिंग असेल, बरेच प्रकार आहेत. मग तो रॉड काय करतो, करंट कसा द्यायचा, किती करंट द्यायला पाहिजे, ह्या गोष्टी आहेत. आपण एखादं प्रॅक्टिकल करून त्याच्यामध्ये करू. मग ते लॅप जॉईंट, बट जॉईंट, टी जॉईंट, बी जॉईंट बरंच असतं त्याच्यामध्ये, पण तेवढं काही गरजेचं नाही, आपल्याला फक्त वेल्डिंग मारायचं आहे बस. 45 दिवसामध्ये जर ITला गेलं की कसं असतं, अलाय ट्रेड असतं, त्या अलाय ट्रेडमध्ये तुम्हाला त्याचं बाकीच्या 4-5 ट्रेडचं त्याच्यात नॉलेज दिलं जातं 2 वर्षाच्या याच्यामध्ये, पण तेवढं इथं पॉसिबल नाही आहे. आपण हे वापरायचं, इथलं कुठलंही टूल्स तुम्ही वापरायला कोणी नको म्हणणार नाही आहे. तुम्हाला वाटतं त्यावेळी तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आहे हँड ग्राइंडर आहे. काय आहे, हँड ग्राइंडर. आता ग्राइंडर कशासाठी, बर येणार आहे, रिमूव्ह करावे लागेल, नट निघत नाही, कट करावा लागेल, तर त्याच्यासाठी कशाचा उपयोग करायचा, ग्राइंडरचा उपयोग करायचा. त्याच्यानंतर आहे स्पार्क प्लग क्लीनर अँड टेस्टर. स्पार्क प्लग क्लीनर अँड टेस्टर. आता स्पार्क प्लग जे आपल्याकडे असतात ते चांगले आहेत किंवा खराब आहेत हे चेक करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ते स्पार्क होते, ठिणगी टाकते किंवा नाही, टाकले तरी ते ब्ल्यू कलर, त्याच्यानंतर रेड, व्हाईट कलर अशा स्पार्क ठिणग्या टाकत असतो. मग चांगला कुठला ते सगळं याच्यावरती समजेल. त्याच्यानंतर तो क्लीन करायसाठी स्पार्क प्लग काढलाय आणि पॉलिश पेपर मारलाय, आपटलाय, चालत नाही. प्रॉपर क्लीन करण्यासाठी सँडचा मारा केला जातो. त्याच्यावर काय केलं जातं, काजळी येते त्याला, ती काजळी काढण्यासाठी सँडचा मारा केला जातो. खाली याला सँड टाकता येते, एअरचं कनेक्शन द्यायचं, ते ब्लास्ट, एअर ब्लास्ट म्हणायचं, मारा टाकू. त्याच्यानंतर हे काय, हा, बॅटरी चार्जर विथ टेस्टर आहे. काय, बॅटरी चार्जर विथ टेस्टर. फक्त बॅटरी चार्जर तिथे आहे बघा, तो फक्त बॅटरी चार्जर आहे आणि हा बॅटरी चार्जर विथ टेस्टर आहे. आता बॅटरी चार्जिंगला लावायच्या, याच्या पाठीमागच्या साईडला इथं 2 पिना दिसतात, या 2 पिना लावायच्या आणि ते बॅटरीला लावायचं, बॅटरी चार्ज होईल. आणि बॅटरी टेस्ट करण्यासाठी या साईडला इथे दिसतात त्या पिना, या पिना त्या बॅटरीच्या टर्मिनलला पॉझिटिव्ह निगेटिव्हला, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्हला लावायचं. आणि इथं बटन दिसते काय ग्रीन आहे, ऑन करून दाबायचे, तुम्हाला डायरेक्ट दाखवेल 12 व्होल्ट आहे, 4 व्होल्ट आहे, 6 व्होल्ट आहे, 10 व्होल्ट आहे, किती व्होल्टची बॅटरी चार्जिंग आहे ते सगळं याच्यावर दाखवेल. ठीक, यालाच अपोजिट म्हणून हायड्रोमीटर पण आहे आपल्याकडे, ते पण त्याच्यावर चेक करतोय. हे काय, वडा
तुमच्या भाषेत घोडा सेफ्टी स्टँड आहे. काय नाव आहे त्याचं? सेफ्टी सेफ्टी स्टँड आहे. आता तिथं एखाद्या अतुराजीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गेला आणि घोडा कुठे विचारला तर काय सांगते? गोटे. ठीक आहे. सेफ्टी स्टँड. आपल्याला कुठलेही काम करत असताना सेफ्टी स्टँड वापरल्याशिवाय काम करायचं नाही. कुठेही कोणतंही काम असू दे, कसलीही गाडी खाली तुम्हाला काय करायचं म्हणलं की सेफ्टी स्टँड आलंच पाहिजे. त्याच्याशिवाय उतरायचंच नाही. कसं असतं, काही हायड्रोलिक जॅक असतात तुमचे, पाईप लिकेज झाली आणि जॅक खाली आला आणि तुम्ही गाडी खाली आहे, बाहेर येता येत नाही. येता येत तर टेकलं येऊन की संपला विषय. काही करता येत नाही, आरडायचं की नाही, काहीच नाही, संपला विषय. मग काय होणार आहे? वरच जाणार. मग वर गेले की परत कोण आणायला येणार नाही खाली. मग हे घेऊन जाऊन तिथे ठेवायला काय वेळ लागेल का? फक्त खाली ठेवायचं आहे बस. त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ओके. कारण की त्याच्यावरती हायड्रोलिकवरती विश्वास किती पण ठेवणार आपण, ते हळूहळू प्रेशर ड्रॉप झाले की खाली येतं. त्यामुळे की हे जॅक तुम्हाला इथे त्याचं एक्झाम्पल तुम्ही बघा, जॅक लावा, हळूहळू तो खाली येतो. त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. हां. त्याच्यानंतर आहे काय, मिस्त्री सांगा तुम्ही बघितलंय का? इंजेक्टर पुलर. काय? इंजेक्टर पुलर. आणि हा आहे ड्रम पुलर. त्यातला ड्रम पुलर चांगला घेतला नाही, कुठल्यालाच घेतल्यामुळे ते चांगला असेल की एखाद्या आहे काय पिवळ्या कलरचं बघ दिसते का चांगलं? हां, ते घे बघू हातात. मी चल सर. हे त्याच्या हातात, ही बाजू त्याच्या हातात. हां, ते त्याच्या हातात. पकड रे. हां, फोटो काढ. हे असं असते. ओके. तो तिथं काय आहे, इंजेक्टर आहे. त्या इंजेक्टरला बसवलं आणि हे इथं मारलं, याच्यावर काय होतंय, तिकडनं इकडं बाहेर येतं, ओढलं जातं. कारण की तिथं ओढायला खोलायला काही नसतं, म्हणून त्याच्यासाठी सेम हा जसं काम करतो तसा हा ड्रम असतो. गाडीचा ड्रम काढण्यासाठी पण सेम हे जे असतं ना, याच्यामध्ये ही क्लॅम्प आहे बघा. ही क्लॅम्प लावायची, त्या बोलतो त्याला आहे तसं लावायचं आणि काय करायचं, बार द्यायचं. बार दिल्यावर काय होईल, तो ड्रम बाहेर खेचून येईल. तो ड्रायव्हर घालून तिकडं करतो ते निघत नाही. इंजेक्टर काय म्हणलं? हा इंजेक्टर कूलर आहे, इंजेक्टर काढण्यासाठी. आणि हा ड्रम कूलर आहे, ड्रम काढण्यासाठी. काम करताना काळजीपूर्वक. त्याचं जर काही झालं, अजिबात कुठं काही मस्ती करू नका. एकदा गेले की किती निस्तारा लागते, इथं समोर एक्झाम्पल आहे. ओके. म्हणून काम करताना काळजीपूर्वक आपली पण स्वतःची पण घ्यायची आणि दुसऱ्याला पण आपल्या नुकसान होणार नाही याची पण काळजी घ्यायची. आणि हेच जर मी सोडलं असतं, कमीत कमी 4 पोरांचे पाय गेले असते. किती जणांचे? 4. मी जर इंजिन सोडून दिलं असतो, मी साईडला झालो असतो, तर त्या पोलांच्या सारखा मी त्यांच्यापेक्षा साईडला होतो. इथंच होतं इंजिन, मी ह्या साईडला होतो आणि ती इकडं अशा ह्याच्यात नव्हती. काय झालं असतं जर पायावर पडलं असतं तर? ती फोटो गेलीच असती माझी त्यांच्या खाली. कारण खाली माझ्या इथं काय होतं, टायर होता म्हणून वाचले ती. टायर टाकून हे टायरवरती ते इंजिन पलटी मारलेलं होतं. काम करताना काळजीपूर्वक करायचं. हे कट झालं इथे, ठीक आहे, मी 4-5 वर्ष काम केले म्हणून मला 2 महिन्याचा पगार घरात बसून दिला त्याने. तुम्हाला देतील का कंपनीचं? त्याचा दवाखान्याचा खर्च बी त्याने दिला आहे. तुम्हाला कोण देणार आहे की कंपनी? अजून इथं पुढे बी आता बी खर्च होतो, ते बी दवाखाना देणार. म्हणजे क्लेम आहे म्हणून हे देत नाहीत, पण क्लेम आहे, मेडिक्लेम आहे, त्याच्यात ते होऊन जातं कवर. तसं होणार आहे का तुमचं? कंपनी म्हणे दवाखाना पाय गेला, एक ठीक आहे, हे रिपेअरी झालं तर ठीक, झालंच नसतं, ही अशीच बोटं राहणार आहे. इथं कंपनीत काम करू शकेल का मी? शिकवायचं आहे, होऊ शकतं, बोटांचं काही काम नाही आहे. पण तेच जर काही इथं प्रॅक्टिकल लाईव्ह करून दाखवायला सांगितलं मला, तर जमेल का? आता तुमचं काही काम नाही, दवाखाना चालेल. मग माझी माझ्यावरती डिपेंड असणाऱ्या फॅमिलीचं काय वाटोळच ना सगळ्यांचं. म्हणून काम करताना काळजी, स्वतःची काळजी. ते तुमचं पहिलं सेशन माझं असते फायरचं, ह्याचं फर्स्ट ॲड आणि ह्याचं ते व्हायला नाही हवं, ते होईल, त्याच्यावर क्लिअर असते सगळं. ठीक आहे. ट्रे साहित्य ठेवण्यासाठी ती माहिती तुम्हाला. हे काय आहे? बेंच ग्राइंडर. हा कुठला होता? हँड ग्राइंडर. हा बेंच ग्राइंडर. आता बेंच ग्राइंडर म्हणजे एखाद्या पार्टला तुम्हाला कट करून काढायचं आहे किंवा टूलला कुठल्या धार लावायची आहे, तर त्याच्यासाठी याच्यावरती केलं जातं. याच्यात एक रफ व्हील असतं आणि एक फिनिश व्हील असतं. ओके. 2 व्हील असतात त्याला. हे काय आहे? हे तुम्हाला काय माहिती आहे का? कुठं बघितलं का? वल्कनायझेशन मशीन. कुठलं आहे? वल्कनायझेशन मशीन. ओके. पंक्चर काढलं जात होतं पहिलं, आता बी काढतात, पण ते वल्कनायझेशन कोण करायच्या नादाला लागत नाही. ही गाडी पुढे जाऊन 4-5 किलोमीटरला बंद काय पडणार, मला काय देणे घेणार, बरोबर आहे ना? वल्कनायझेशन जर जवळचा आला, ओळखीचा आला, गावातनं तिथनंच फिरणार आहे, मग वल्कनायझेशन करून देतात.
वल्कनायझेशन केल्यामुळे काय होतं, जो काही तुम्ही चिकट किंवा पॅच मारलेला आहे तो एकजीव व्हायला पाहिजे ना त्याला. मग एकजीव कधी होणार, तर ते गरम केलं तरच एकजीव होईल ना. नंतर चिकटलंय म्हटलं की ते काही कालांतरानंतर निघतं. मग ते एकजीव करण्यासाठी वल्कनायझेशन क्वचित ठिकाणी अजून तुम्हाला वल्कनायझेशन बघायला मिळतं, नाहीच असं नाही, बऱ्यापैकी ते मिळतं. ज्यांना गडबड आहे त्यांना फक्त काय स्टिकर लावले जातात, जावं म्हणून सांगितलं जातं. हा कुठला ग्राइंडर हे आहे, जॅक मेकॅनिकल जॅक आहे. कुठला आहे, मेकॅनिकल जॅक. आणि हे हायड्रोलिक जॅक आहे. कुठले आहे, हायड्रोलिक. याच्यात मेकॅनिकलच्या याच्यावर ऑपरेट केला जातो आणि हे हायड्रोलिक प्रेशरनं ऑपरेट केले जातात. म्हणून कशासाठी, काही गाडी असेल जमिनीपासून काही अंतर लिफ्ट करण्यासाठी असेल किंवा कोणताही पार्ट थोडा उंचलण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, या जॅकचा उपयोग केला जातो. हे तुम्हाला मागाशी सांगितले व्हॅक्यूम क्लीनर गोळा करण्यासाठी. कॉम्प्रेशन टेस्ट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. त्याच्या आतले गेज आणून ठेवते. कॉम्प्रेशन. अजून टूल्स आहेत माझ्या तिजोरीत, जी अशी टूल्स आहेत इम्पॉर्टंट, ती बाहेर काढलेली नाहीत आपण. हे कशी कॉम्प्रेशन घ्यायची? कॉम्प्रेशन होते की नाही त्याच्यामध्ये, किती रेशो आहे ते सगळं दाखवतो. कॉम्प्रेशन गेज येतो. हे वापरायचे अनुभव. हे टूल्स होते. त्याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे टूल्स आहेत जे डिस्प्ले बोर्डला लागले, तिकडे तिजोरीत आहेत, ते अजून शिकायचं. त्यातली किती माहिती होती, किती नव्हती मिस्त्री.